आजच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिल्यानुसार आम्ही 5 जण जाऊन आलो। जसं पोलीसवाले चौकशीवर ठेवतात प्रकरण, तसं काहीतरी 4-2 दिवस करतो म्हणून लांबवायचं सांगितलेलं दिसतं की खोतकर साहेबांचे आपले वैयक्तिक संबंध असल्यामुळं आपल्याला फक्त त्यांनीच एक सत्ताधारी म्हणून त्यांनीच मदत केली, त्यांनी सहकार्य केलं, ते पाठीशी उभे राहिले, आजही पाठीशी उभे आहेत। शासनानं करायचं ठरवलेलं नाही, 0.1% तोडगा काढलेला नाही। तर जर तुम्हाला कायद्याची भाषा कळत असेल तर कायदा कसा मोडीत काढायचा, 35 वर्ष झाले तुमच्या बातम्या छापून मला, कारण आपण काही चोरी केलेली नाही, दरोडा टाकलेला नाही, आपला हक्क मागतो। याच्याकरता जर हे कायद्याचा बळाचा वापर करणार असतील तर आपण काय, शेतकरी काय करू शकतो हे आपण दाखवून द्यायचंय। पण म्हणलं प्रस्ताव नाही, तुम्ही तातडीनं फॅक्स संदेश पाठवा। आज रात्र तुमची आहे, रात्रीतून आम्हाला कागद मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहे। उद्याचा सूर्य काय वाढण घेऊन येणार आहे ते पुऱ्या महाराष्ट्र उद्या सकाळी पाहिजे। समृद्धीवादी शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 2.5 महिने अर्थात 75 दिवस उलटलेत। मला वाटतं शासनाची आणि प्रशासनाची भूमिका पाहता तोडगा काय निघण्याची शक्यता नाही। आजच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांनी निमंत्रण दिल्यानुसार आम्ही 5 जण जाऊन आलो। DYSP कुलकर्णी साहेब, तालुका जालन्याचे PI शेवाळे साहेब आमच्या बरोबर होते। एकंदर त्यांच्या बोलण्यातून त्यांचेही हात बांधलेले आणि त्यांनाही जसं पोलीसवाले चौकशीवर ठेवतात प्रकरण, तसं काहीतरी 4-2 दिवस करतो म्हणून लांबवायचं सांगितलेलं दिसतं। हे वरूनच पूर्ण यंत्रणा हलताना दिसते। जसं आपण गेल्या 2.5 महिन्यात पाहतोय की खोतकर साहेबांचे आपले वैयक्तिक संबंध असल्यामुळं आपल्याला फक्त त्यांनीच एक सत्ताधारी म्हणून त्यांनीच मदत केली, त्यांनी सहकार्य केलं, ते पाठीशी उभे राहिले, आजही पाठीशी उभे आहेत। परंतु वरचा दबाव शासनकर्त्यांचा एवढा आहे की लोकप्रतिनिधी साधे बोलायला तयार नाही। तर आपण पाहतो जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 2-5 जण, एखादा साधा माणूस उपोषण करायला आला किंवा तिथं आंदोलन करायला लागला की बरेच नेते मुद्दाम म्हणून भेट द्यायला जातात, तिथं बोलतात, प्रशासनाला सूचना करतात। परंतु इथं एवढं मोठं इतक्या गावांचे लोक असताना कोणी लोकप्रतिनिधी यायला तयार नाही। तर याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे, शासनानं करायचं ठरवलेलं नाही। आता आज आपल्याला ठरायचं की जर अभी नाही तो कभी नाही, मरायचं तर असं आहेच। कोणी देशोधडीला लागून मरण, कोणी उपासमारीनं मरण, कोणी शेती आपली चालली फुकट भाव घ्यायला लागले त्या तळमळीनं मरल, कुणी त्या शेती विकून लोकांचं देणं होत नाही, मुलीचं लग्न होत नाही, कर्ज काढलेलं होत नाही म्हणून मरल। मरायचं तर सगळ्यांना आहे। आणि पोलीस प्रशासन आता तुम्ही बघणार आहेत, पोलिसांची जी आता सुरू होईल, जसं मी 12 मुल्कों की पुलिस दुपारी म्हणलं तसं पुरी जालना जिल्ह्याची पोलीस इथं आलेली दिसल। आता हे आपल्याला ठरवायचं की काय करायचं, ज्यानं त्यानं ठरवायचंय। मी जरी प्रमुख असलो तरी स्वतःच्या कुटुंबाचा, स्वतःच्या उदरनिर्वाहाचा निर्णय ज्यानं त्यानं सामोपचारानं घ्यायचा आहे। दिलीप राठी सांगतोय म्हणून नाही, क्योंकि उद्या काही होत नाही, शासन प्रशासन आपल्या जागेवर आहे। आम्ही फक्त 5 लोक तिथं, तेही निमंत्रित होतो, काही आंदोलनाला गेलो नव्हतो। परंतु पहिल्यांदा मी असं पाहिलं माझ्या 35 वर्षाच्या पत्रकारितेच्या ह्याच्यात की आमच्याबरोबर आतमध्ये चर्चेत एक DYSP, एक PI, बाहेर 2 फौजदार, 5 गाड्या। तर प्रशासनाच्या मनात वेगळं काही आहे, परंतु सगळ्यांच्या माध्यमातून मी सांगतो, मीडिया बोलतोय, ऑन कॅमेरा बोलतोय की तुम्ही पुरी महाराष्ट्राची पोलीस जरी आणली तर आम्ही आमच्या न्यायाकरता झगडतोय। पोलीस बांधवांना माझी विनंती आहे
की आमचा कायदा आम्ही हातात घेणार नाही. तुम्ही तुमच्या शासनानं आम्हाला देशोधडीला लावायचं ठरवलंय. आमच्या मरणाची वाट पाहतं. आम्ही 2.5 महिन्यापासून आत्मदानाचा इशारा दिलेला आहे. आजही आम्हाला बोलवलं, 1.1% तोडगा काढलेला नाही. तर जर तुम्हाला कायद्याची भाषा कळत असेल तर कायदा कसा मोडीत काढायचा, 35 वर्ष झाले तुमच्या बातम्या छापून मला कसं काढायचा आणि कसं कायद्याच्या याच्यात वटणीवर राहायचं, मी एकटा काफी आहे. तुम्हाला रिस्क घ्यायची की नाही घ्यायची उद्या आंदोलनाची तुम्ही ठरवायचं आहे. उद्या असं नको म्हणू की दिलीप राठीनं बरीच घाललं, कारण की 6 महिन्यापूर्वी जेव्हा आंदोलन घेतलं होतं हातात, फक्त दिलीप राठीने एकट्याने घेतलं होतं सगळ्यांच्यासाठी. मी काय तुम्हाला कुणाला बोलवलेलं नव्हतं. आपण देवमूर्तीवाले आले, बाकीचे आले, तुम्हाला वाटलं काहीतरी करायचं तर आज तुमच्याकडं आज याच्यातून बाहेर जाण्याचाही मार्ग आहे. ज्याला वाटत असेल आंदोलन भीती वाटत असेल किंवा काही करतील पोलीसवाले, कारण आपण काही चोरी केलेली नाही, दरोडा टाकलेला नाही, आपला हक्क मागतो. याच्याकरता जर हे कायद्याचा बळाचा वापर करणार असतील तर आपण शेतकरी काय करू शकतो हे आपण दाखवून द्यायचं आहे. आजही मला शासनाला विनंती आहे. सभागृह चालू आहे, अजूनही सभागृह संपलेला नाही. बऱ्याच नेत्यांना मी फोन लावले, त्यांनी उचलले नाही. याचा अर्थ असा आहे की सभागृह चालू आहे. मी जिल्हाधिकाऱ्यांनाही बोललो की ते म्हणे मी पाहतो करतो, उद्या प्रस्ताव पाठवतो. पण म्हणलं प्रस्ताव नाही, तुम्ही तातडीनं फॅक्स संदेश पाठवा, इथली परिस्थिती सांगा. आज आम्हाला रायटिंगमध्ये जोपर्यंत लेखी मिळत नाही, आमचे सोल्युशन पूर्ण सोल्युशन निघालं नाही तरी आम्ही 100% सोल्युशन काढतो. हे लिहून दिल्याशिवाय आज रात्र तुमची आहे, रात्रीतून आम्हाला कागद मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलनावर ठाम आहे. ठीक आहे, प्रशासनाला त्यांचं काम करू द्या, आपण आपलं काम करायचं आहे. उद्याचा आज म्हटल्याप्रमाणे उद्याचा सूर्योदय, उद्याचा सूर्य काय वाढण घेऊन येणार आहे ते पुऱ्या महाराष्ट्र उद्या सकाळी पाहिजे. 5 मिनिट